नमस्कार, मी स्वाती संदीप पाटील, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेबेवाडी. डेबेवाडी बिटाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आज इंग्रजी विषयाची आपण चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांचं या तासिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या विषयावर आपण चर्चा करूयात. यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या प्रश्नांबाबत आज चर्चा करणार आहोत. तर PYQs असं म्हटलं जातं याला, म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये जे प्रश्न विचारले जातात यावर आपण चर्चा करतो आहे. त्यामध्ये 2025ची मी एक प्रश्नपत्रिका घेतली आहे, तर त्यातील प्रश्न कशा प्रकारचे आले आहेत आणि आपण ॲन्सर कसं चूज करायचं याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. चला, तर आता पहिला प्रश्न मी वाचते. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स. ... थ्रो द गार्बेज हिअर. थ्रो मीन्स टाकणे, फेकणे या अर्थानं. पहिला ऑप्शन आहे आरंट, सेकंड डझंट, थर्ड हॅवंट अँड फोर्थ इज डोंट. इथे कचरा टाकू नका, म्हणजे इथे डोंट हा अल्टरनेटिव्ह बरोबर येणार आहे, हा पर्याय बरोबर येणार आहे. काय वाक्य होईल बघा, डोंट थ्रो द गार्बेज हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेकंड क्वेश्चन वाचते मी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. इट इज 8:45. ओके, इट इज 8:45 म्हणजे 9 वाजायला 15 मिनटं बाकी आहेत असं दाखवणारं कोणतं घड्याळ आहे. पहिला आपण ऑप्शन पाहिला तर इथे पूर्ण 9 वाजलेले आहेत, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन पाहिला तर इथे 8:45, आपण मराठीत 8:45 म्हणतो, म्हणजेच इट इज 8:45 म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर 9:15 वाजलेत, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन चुकला आहे. देन 9:30 म्हणजे 9:30 आपण म्हणतो, 9:30 असं म्हणतो, म्हणजे हा पण ऑप्शन चुकलेला आहे. नेक्स्ट पाहूयात, म्हणजे हा पर्याय कोणता येईल तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे बघा. क्वेश्चन 3. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड. काय विचारलेलं आहे तर इनकरेक्ट पेअर आपल्याला विचारलेले आहे आणि रायमिंग वर्ड्स म्हटलं की आपल्याला सोपा प्रश्न वाटतो, लगेच आपण हा मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे असं वाटतं, पण कधी कधी गफलत होते. पर्याय नीट वाचायचे. पहिला पर्याय पहा, हाऊस अँड माऊस ही रायमिंग वर्डची जोडी आहे. त्यानंतर टॉय अँड बॉय, येस ही पण आहे. टॉल अँड टेल ही रायमिंग वर्डची जोडी नाही आहे, म्हणजे मग जुळणारे शब्द नाही आहेत त्यामध्ये. मेक अँड टेक ही सुद्धा रायमिंग वर्डची जोडी आहे, पेअर आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 जो आहे तो करेक्ट ॲन्सर असणार आहे. इनकरेक्ट पेअर इथे विचारलेली आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर येणार आहे. पुढे पहा. क्वेश्चन नंबर 4. चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. ओके, पंक्च्युएशन मार्क संदर्भात आहे. पहिला आहे माय ब्रदर लिव्ज इन मुंबई. कॅपिटलायझेशनचा मी एक पाठ घेतलेला होता, त्यामध्ये कोणकोणत्या वेळी आपण कॅपिटल लेटर लिहिलं पाहिजे यावर आपण सविस्तर चर्चा त्या पाठामध्ये केलेली होती. तर इथं त्याच संदर्भात कॅपिटलायझेशन संदर्भातच हा प्रश्न आहे. माय ब्रदर लिव्ज इन मुंबई. इथं एम जे आहे ते एम आपल्याला बघा कॅपिटल लिहिलेलं दिसतंय, पण मायचा एम आहे तो स्मॉल आहे, म्हणजे हा पर्याय चुकलेला आहे. नेक्स्ट पहा, माय ब्रदर लिव्ज इन मुंबई. इथं एम जे आहे ते स्मॉल लेटर लिहिले. कोणतंही शहराचं, सिटीचं, गावाचं, टाउनचं जे नाव आहे किंवा कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला दिलेलं जे नाव असतं त्याला वस्तू, व्यक्ती, ठिकाण या सगळ्यांना दिलेली जे नावं असतात ती नेहमी पहिलं अक्षर त्याचं कॅपिटलच आलं पाहिजे. त्यानंतर बघा, म्हणजे दुसरा ऑप्शनसुद्धा गेला. थर्ड पहा, माय ब्रदर लिव्ज इन मुंबई. इथं मायमध्ये पण एम कॅपिटल हवा होता आणि मुंबईमध्ये सुद्धा एम कॅपिटल हवा होता, म्हणजे हा ऑप्शनसुद्धा चुकलेला आहे. नेक्स्ट पहा, फोर्थ अल्टरनेटिव्ह इज माय ब्रदर लिव्ज इन मुंबई. येस, माय
मायमध्ये एम कॅपिटल आहे, मुंबईमध्ये एम कॅपिटल आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 जो आहे ते उत्तर बरोबर आहे. पुढे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे? प्लीज डॉट डॉट फॉर मी. मीनिंगफुल सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे. प्लीज डॉट डॉट फॉर मी. वेट म्हणजे वाट पाहणे. देन वेट म्हणजे वजन. नाही, बरोबर नाही. वेट ओला नाही, चूक. वेट्स त्याच अर्थाचा, चूक. म्हणजे वेट WAIT हा वेट बरोबर येणार आहे. प्लीज वेट फॉर मी म्हणजे माझी वाट, कृपया माझी वाट पहा. पुढे पहा, माझ्यासाठी थोडा वेळ वाट पहा, असं या अर्थानं. चला पुढे पाहूयात. क्वेश्चन 6, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. परत तसंच आहे, वरच्यासारखाच प्रश्न आहे. माय फादर इज, फक्त इथं मला वाटतं आर्टिकल्सचा संदर्भ घेतलेला आहे. माय फादर इज द टीचर. द आपण कधी वापरतो? अशा वेळेस वापरला जातो की ते त्रिकालाबाधित सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो आपण त्याला. अशा वेळेस द वापरलं जातं, म्हणजे द अर्थ, द सन, द मून या अर्थानं. त्यानंतर म्हणजे द टीचर येणार नाही, म्हणजे हे करेक्ट अल्टरनेटिव्ह नाही. माय फादर इज ॲन टीचर. ॲन कधी वापरतो? तर AEIOU हे जे वॉवेल्स आहेत ते येतात तेव्हा, म्हणजे ॲन ॲपल, होय की नाही? आपण पाहिलेलं आहे ॲन ॲपल. आर्टिकल्स शिकताना ॲन अँड दचा वापर कधी करायचा हे पाहिलेलं आहे. ॲन एलिफंट, यावेळेस आपण ॲन वापरतो. ॲन टीचर येणार नाही. पुढे पहा, द माय फादर. सेंटेन्सच चुकीचं आहे. द माय फादर इज अ टीचर असं सेंटेन्स बरोबर नाही. माय फादर इज अ टीचर. येस, फोर्थ इज करेक्ट अल्टरनेटिव्ह. देन नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे? सम स्टुडंट्स आर प्लेइंग डॉट डॉट द स्कूल. काही मुलं खेळत आहेत. कुठे खेळत आहेत? द स्कूल. स्कूलशी रिलेटेड कुठेतरी आसपास असेल. पाहूयात. पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे स्टुडंट्स. सम स्टुडंट्स आर प्लेइंग. स्टुडंट द स्कूल येणार का? चूक. सम स्टुडंट्स आर प्लेइंग स्कूल द स्कूल. नो. इन फ्रंट ऑफ स्कूल. येस. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, म्हणजे शाळेच्या समोर. सम स्टुडंट्स आर प्लेइंग. काही मुलं खेळत आहेत, म्हणजे हे वाक्य बरोबर कोणतं येणार आहे? सम स्टुडंट्स आर प्लेइंग इन फ्रंट ऑफ द स्कूल. फोर्थ पहा, आरच आहे, म्हणजे हे पण चुकलेलं आहे. नेक्स्ट पहा, रिअरेंज द लेटर्स टू फ्रॉम अ मीनिंगफुल वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ERLFOW. इथे थोडं झूम करते म्हणजे लक्षात येईल. हां, इथे काही अक्षरं दिलेली आहेत आणि त्यावरून आपल्याला ती लेटर्स रिअरेंज करून एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे, म्हणजे एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. ERLFOW असं दिलेलं आहे. तर पहिला पहा, FOLLOW. एल डबल घेतले म्हणजे हा ऑप्शन चुकला. FELLOW परत एल रिपीट केलेला आहे, म्हणजे हाही ऑप्शन चुकला. FLOWER फ्लॉवर इज. फ्लॉवर हा बरोबर मिनिंगफुल वर्ड झालेला आहे आणि फ्लोअरमध्ये यू घेतलेला आहे, तर यू यामध्ये कुठेही दिसत नाही. तेच शब्द तीच अक्षरं घ्यायची आणि त्यापासून मिनिंगफुल शब्द बनवायचा असतो, मिनिंगफुल वर्ड तयार करायचा असतो. त्यामध्ये अक्षरं रिपीट होता कामा नयेत किंवा एखादा अक्षर गहाळही होता कामा नये. सगळे अक्षरं घेऊन तो मिनिंगफुल वर्ड आपल्याला तयार करायचा आहे. नेक्स्ट पहा, कंप्लीट द वर्ड रजिस्टर.
सगळे त्याच प्रकारचे प्रश्न आहेत जे जे काही ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या झालेलं आहे. वर्ड रजिस्टर, कॅपिटलायझेशन, आर्टिकल्स असतील अँड सारखे, किंवा पॅसेज, पंक्च्युएशन मार्क्स, या संदर्भातच सगळे प्रश्न आहेत. म्हणजे आपल्याला जेव्हा प्रश्नांचं स्वरूप कळतं, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळतं, तेव्हा आपल्याला अभ्यास करण्याला सुद्धा दिशा मिळते. आता पुढचा प्रश्न पाहूयात. कंप्लीट द वर्ड रजिस्टर. सोपं असतंय. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे शब्दसंपत्ती आपली वाढली पाहिजे आणि त्यासाठी स्पेलिंग पाठ करणं खूप गरजेचं आहे. अर्थच कळला नाही तर मग आपल्याला उत्तर काढायला अवघड जातं. पहिला पहा, पॅन, स्पून, ग्राइंडर, नाईफ. कशाशी रिलेटेड हे सगळे शब्द आहेत बरं? तर किचनशी रिलेटेड आहेत. मग किचनशी रिलेटेड असलेला कोणता शब्द खाली पर्यायात आहे? तर वायर, नो. मिक्सर, येस. चॉक, स्कूलशी रिलेटेड आहे. स्पॅनर, नो. म्हणजे मिक्सर हा जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे, की जो या वर्ड रजिस्टरमध्ये परफेक्ट बसतोय. पुढे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. माय फ्रेंड इज डॉट डॉट हीज मदर इन द किचन. ओके, माझा मित्र त्याच्या आईला किचनमध्ये मदत करत आहे. तर हेल्प इथं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की सेंटेन्स फॉर्मेशन आपण पाहिलं म्हणजे वाक्य तयार करणे, वाक्याची रचना, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. म्हणजे हेल्प्स येणार नाही. माय फ्रेंड इज हेल्पिंग अँड हेल्पड येणार नाही. माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन द किचन. ओके, म्हणजे माझा मित्र त्याच्या आईला कामात मदत करत आहे. क्रियाचा सुरू आहे म्हणून हेल्पिंग हा अल्टरनेटिव्ह बरोबर येणार आहे. पुढे पहा, रीड ऑल द सेंटेन्सेस एंड चूज द रॉंग वन. येस, क्वेश्चन नीट वाचायचा. रॉंग वन सांगितलं आहे. राजेश रन्स फास्ट. बरोबर आहे. राजेश जोरात पळतो. राजेश सिंग्स नियरली. जवळपास कुठेतरी गातोय. नो. राजेश स्पीक्स लाऊडली. राजेश मोठ्यानं बोलतोय. राजेश वॉक स्लोली. करेक्ट. म्हणजे रॉंग वन कोणता येणार आहे? तर राजेश सिंग्स नियरली हा अल्टरनेटिव्ह चुकीचा असणार आहे. नेक्स्ट पाहूयात. या संदर्भात सुद्धा डिरेक्शन संदर्भात नेहमी प्रश्न विचारला जातो. नेहमी लक्षात ठेवायचं, वरती अपवर्ड, खाली बाण दाखवलेला असेल डाऊनवर्ड, राईट हँडला दाखवला असेल तर राईट अँड लेफ्ट डाव्या हाताला दाखवला असेल तर. दिस एरो शोज डॉट डॉट डिरेक्शन. कोणती दिशा दाखवते? तर पहिला ऑप्शन बरोबर येणार आहे. बाणाची दिशा ही वरच्या बाजूला आहे म्हणजे अपवर्ड. डाऊनवर्ड नाही, राईट नाही अँड लेफ्टसुद्धा नाही. लेफ्ट म्हणलं असतं तर लेफ्ट, राईट अँड डाऊन असं आले असते, पण हा वरच्या बाजूला दिशा दाखवणारा आहे म्हणून पहिला ऑप्शन आहे तो बरोबर आहे. देन पुढे पहा, फिल इन द ब्लँक्स. पुढचा प्रश्न मी वाचते. फिल इन द ब्लँक्स. डॉट डॉट न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. नवीन ड्रेस खूप सुंदर आहे. आता पहा काय ऑप्शन काय आहेत? राजू न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. नाही येणार बरोबर. राजूज न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. राजूज म्हणजे राजूचा. ओके, हे राजूज पण येणार नाही कारण ॲपॉस्ट्रोफी एसचा आपण वापर कुठे करायचा यावर चर्चा गेल्या तासिकेमध्ये सुद्धा केलेली आहे. राजूज कोणतंही इथं कॅपिटलायझेशन सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतोय. बघा, राजूचं नाव जे आहे ते आर स्मॉल लिहिलं आहे म्हणजे हे सुद्धा हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. कोणत्याही व्यक्तीचं नाव हे कॅपिटल अक्षरानं लिहायला हवं होतं म्हणून दुसरा पर्याय आहे तो बरोबर आहे. राजूज न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस.
नेक्स्ट पाहूयात. फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउटवर पण नेहमी प्रश्न विचारला जातो. नी म्हणजे गुडगा, काइंड दयाळू, किंग राजा, अँड देन काइट पतंग. कोणता वेगळा आहे? काइंड दयाळू. दयाळू हा विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून काइंड हा ऑप्शन वेगळा पडतो आहे. नी एक गुडघ्याचं नाव आहे, किंग राजाचं नाव आहे, आणि राजा राजा हे एक नाव आहे. त्यानंतर काईट हे सुद्धा पतंगाचं नाव आहे. काइंड हे मात्र विशेषण आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. त्यामुळं ऑड मॅन आउटमध्ये काइंड हे बाजूला जाते. पुढचा प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कम्प्लीट द सेंटेन्स. फाइल अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. वॉट म्हटलं की आपण पटकन काय करतो, क्वेश्चन मार्क म्हणतो, पण नाही. वॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर म्हणजे इथे येणार आहे एक्सक्लेमेशन मार्क. ॲपॉस्ट्रोफी येणार नाही, फुल स्टॉपसुद्धा येणार नाही. ॲपॉस्ट्रोफी, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, फुल स्टॉप कधी वापरायचा या संदर्भात आपण चर्चा याआधीसुद्धा केलेली आहे. पुढे पाहूयात. पुढे पाहूयात प्रश्न 16वा. युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द राईट टाईम म्हणजे तुमच्या मित्रानं तुम्हाला करेक्ट टाईममध्ये, म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज होती त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मित्रानं मदत केली होती. व्हॉट विल यू से टू हिम. तुम्ही अशा वेळेस त्याला काय म्हणाल? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. विश यू ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट आपण कधी म्हणतो? चर्चा झालेली आहे आपली. ऑल द बेस्ट आपण एक्झामला जाताना त्याला विश करत असतो, म्हणजे ऑल द बेस्ट म्हणता येणार नाही. कॉंग्रॅच्युलेशन, एखादी मॅच जिंकली, एखादी परीक्षा पास झाला, कॉंग्रॅच्युलेशन अशा वेळेस आपण देत असतो. हॅव अ नाईस डे हे पण अभिवादन असं आहे की सकाळी किंवा कोणीतरी भेटल्यानंतर आपण बोलतो. पण थँक्यू सो मच हे ऑप्शन बरोबर आहे, कारण त्यांना आपल्याला मदत केलेली आहे. जेव्हा कोणीतरी आपल्याला मदत करतं तर थँक्यू पटकन आपल्या तोंडातून निघून जातं. म्हणजे जेव्हा मित्र मला मदत करेल तेव्हा मी थँक्यू सो मच हे नक्की बोलेल. पुढे पहा. 17वा प्रश्न आहे. कंप्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. खूप छान प्रश्न आहे. छोटी छोटी जी आहेत कोडी पझल्स आपण नेहमी बघत असतो. तर त्यामध्ये बघा RABBIT रॅबिट. ओके, ह्याचे पर्याय इथं दिसत नाही आहेत, पण मी इथं बाजूला लिहिते. RAB. रॅबिटचं स्पेलिंग आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये बी येणार, RABBIT. देन सेकंड बघा, टी नंतर टायगर हे शब्द तयार झालेला आहे, आणि कँगारो BK, इथं के येणार या ठिकाणी, आणि KANGAR OO कांगारू. आणि खाली काय आहे? क्रोकोडाईल, म्हणजे CROCODILE. हा जो ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. अशा प्रकारचे पझल्स रिडल्स जेव्हा असतात तेव्हा एक दोन आपल्याला रिकाम्या जागा लक्षात आल्या तरीसुद्धा आपण पुढचा पर्याय न पाहताही त्यातलं उत्तर करेक्ट कोणतं आहे हे आपल्या लक्षात येतं. पुढचा प्रश्न पहा. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बऱ्यापैकी रिकाम्या जागा भरा
या संदर्भातच या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. मार्च इज द डॉट डॉट मंथ ऑफ द इयर. कॅलेंडरवर आधारित प्रश्न हा असतो. चांगली तयारी करायची आहे त्याची. मार्च महिना म्हणजे इंग्रजी महिन्यांबद्दल विचारलेला आहे. मार्च हा कितव्या क्रमांकाचा महिना आहे? तर बरेच जण पटकन 3 म्हणून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. चला, तिसरा आहे म्हणजे 3 पटकन पर्याय निवडतात, पण ते चुकीचं आहे. सेकंड, दुसरा पण चुकीचा आहे. थर्ड म्हणजे तिसरा हा बरोबर आहे. फर्स्ट म्हणजे पहिला, हे सुद्धा चुकलेलं आहे. 3 लिहायचं नाही, सेकंड नाही, फर्स्ट नाही. म्हणजे मार्च इज द थर्ड मंथ ऑफ द इयर. तिसरा पर्याय बरोबर असणार आहे. पुढे पहा, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. आपल्याला हा शेप विचारला आहे. ब्लॅकबोर्ड आहे आय थिंक, किंवा ब्लॅकबोर्ड किंवा लॅपटॉप असू शकतो. ट्रायंगल आहे का? ट्रायंगल असा असतो नाही, म्हणजे पहिला पर्याय चुकला. रेक्टँगल, येस, हा रेक्टँगल शेप आहे. स्क्वेअर आहे का? बरोबर चौरसाकृती आहे का? तर नाही. सर्कल तर नाहीच नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर येणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला शेप्स माहिती असणं गरजेचं आहे. पुढे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड्स तिसरीपासून सुरू झाले. तिसरी नाही, पहिलीपासूनच तसे आहेत ॲक्शन वर्ड. फक्त तिसरीला आपल्याला स्पेसिफिक एक टॉपिकच आहे त्यावर, ॲक्शन वर्डवर, आणि त्याच्याशी रिलेटेड एखादा शब्द दिला. ॲपल कट करू शकतो, खाऊ शकतो, ईट, या संदर्भातले प्रश्न असतात. आणि ॲक्शन वर्ड्स हे आपण चांगले करणं गरजेचं आहे. त्यावर आधारित एकतरी प्रश्न असतो. लवली हा ॲक्शन वर्ड नाही. नॉईज, आवाज मोठ्यानं आवाज करणे नाही. मंकी नेम आहे. लवली हे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि यॉन म्हणजे जांभई देणे, ही कृती झाली, म्हणून ते ॲक्शन वर्डमध्ये येते, कृती. आपल्याला ॲक्शन वर्ड्स माहिती असणं गरजेचं आहे. पुढे पहा, ऑब्झर्व द 21वा प्रश्न. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ह्या पिक्चरचं ऑब्झर्वेशन करायचं की ती जी मुलगी आहे ती काय नेमकं करते. तर खोकण्याची क्रिया दाखवली. स्टमक एक म्हणजे पोटदुखी आहे का? नो. हेडॅक आहे का? नो. फेवर, ताप आलाय का? हे चित्रावरून तर कळत नाही तिला ताप आलाय किंवा काय. कफ अँड कोल्ड, येस, ती खोकते, याचा अर्थ तिला कफ, सर्दी झालेली असणार आहे. म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पहा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड ॲन्सर द क्वेश्चन. परिच्छेदावर आधारित 3 प्रश्न असतात आणि 3ही प्रश्न सोपे असतात. त्यातच उत्तरं पॅसेजमध्ये आढळतात. त्यामुळे तो पॅसेज वाचून प्रश्नामध्ये काय लिहिलं आहे हे पर्यायात शोधून आपण त्याचं उत्तर शोधायचं आहे. परिच्छेद वाचते पहा मी. वन्स देअर वॉज ॲन एम्पेरर म्हणजे सम्राट इन चायना हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. ही लव्ड प्लांट्स अँड गार्डन्स. ही इवन एन्जॉयड वर्किंग इन द गार्डन्स. पीपल केम फ्रॉम फार अँड वाईल्ड टू सी हिज ब्युटिफुल गार्डन्स. प्रश्न पहा, एका चायनामधल्या सम्राटाची गोष्ट पॅसेज दिलेला आहे. ज्याला की झाडं लावायला आणि त्यांची काळजी घ्यायला, गार्डन तयार करायला खूप आवडतं आणि त्यामध्ये काम करायला खूप आवडतं. खूप लांबून येणारी लोक त्याचं ब्युटिफुल गार्डन बघायला येत असतात. हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. चायना, नो. चायना येईल का? नाही. ॲन एम्पेरर बरोबर आहे. पीपल चूक. प्लांट्स चूक. म्हणजे तो सम्राट होता चीनचा, त्याला आवडत होतं ना, व्हेरी फॉन्ड ऑन गार्डनिंग. त्याला
इथं इथं उत्तर आहे बघा. ॲन एम्पेरर इन चायना हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. ओके, त्या पर्यायामध्येच उत्तरं असतात, पॅसेजमध्येच उत्तरं असतात. आपण त्या पर्यायातून शोधायची. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज. बरोबर जोडी शोधायची आहे. लवली प्लांट्स. लवली प्लांट्स कुठं लिहिले नाही, ही लव्ड प्लांट्स लिहिले. म्हणजे पहिला ऑप्शन चूक. फार पीपल. फार पीपल काय? नो. लांबून येणारे लोक. ओके. ब्युटिफुल गार्डन हा ऑप्शन इथं बरोबर आहे बघा. ब्रेव एम्परर नाही, ब्रेव संदर्भात काहीच बोललेलं गेलं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ब्युटिफुल गार्डन. नेक्स्ट पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. द एम्परर एन्जॉयड. त्या सम्राटानं एन्जॉय केलं. काय एन्जॉय केलं होतं? प्लांट्स. फक्त प्लांट्स एन्जॉय केले होते? नो. प्लांट्सला काहीतरी केलं असलं. ब्युटिफुल फ्लॉवर्स? नो. वर्किंग इन द प्लेस. पॅलेस. आता बघा, वर्किंग इन द पॅलेस. पॅलेसचा कुठेसुद्धा उल्लेख केलेला नाही. वर्किंग इन द गार्डन्स. येस. चौथा ऑप्शन बरोबर आहे. तो सम्राट, त्याला आनंद कुठे मिळायचा? तर त्याच्या गार्डन्समध्ये काम करायला त्याला आनंद मिळायचा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सोपा प्रश्न आहे. चित्र दिलेलं आहे आणि चित्राचं वर्णन तुम्ही पर्यायातून शोधायचं आहे. आजोबा आहेत आणि कानाला हात लावला आहे. कानाला हात लावला आहे याचा अर्थ त्यांना कमी ऐकू येते हे आपल्याला कळलं पाहिजे. पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे कम हिअर. इकडे ये म्हणतायत का? नो. त्यांच्या हाताचं ॲक्शन बघा, कानाजवळ घेतलं आहे म्हणजे नो. लेट मी थिंक. थांब मला जरा विचार करू दे. असं डोक्याला हात लावला असता तर डोक्याला एक बोट लावलं असतं तर ठीक आहे बाबा, तसं म्हणतायत, थिंक करतायत काहीतरी. नो. आय कांट हिअर यू. येस, दिस ऑप्शन इज करेक्ट. आय कांट हिअर यू. अरे मी तुझं ऐकू शकत नाही. व्हॉट्स रॉंग. काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? असं काय अशा संदर्भात काय चुकतं आहे का? या संदर्भात काही असं काही विचारतात, असं काही दाखवलं गेलं आहे का त्या चित्रामध्ये? तर नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे तो बरोबर असणार आहे. ओके. अशा प्रकारे आपण 2025 या शिष्यवृत्ती सराव पेपरमधील इंग्रजी विषयाच्या 25 प्रश्नांची उजळणी आपण बघितलेली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न आलेत. सर्व प्रकारचे म्हणजे आतापर्यंत जे टॉपिक झाले त्या सर्व टॉपिकवर आपण नजर टाकलेली आहे. तर जुन्या म्हणजे गेल्या काही वर्षातील जे पेपर आहेत त्या पेपरचा अभ्यास तुम्ही सर्व मुलांनी करावा अशी इच्छा आहे. आणि येणारी परीक्षा आपण सर्वांना खूप चांगली जावं. इंग्रजी विषयाचे तर सर्व प्रश्न आपण चांगल्या पद्धतीनं सोडवावेत आणि स्कोर वाढवावा हीच सदिच्छा. सर्वांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आमच्या शिष्यवृत्ती टीमकडून हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी मी इथेच थांबते. थँक्यू.